नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पेशवे काळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असेल? पेशवे काळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुजुमदार ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या वर्षी राजे शाहू राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? कोणत्या वर्षी राजे शाहू राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? तर ऑप्शन क्रमांक 1 1708 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, ग्वाल्हेरचे शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यात मूळ गाव कोणते? ग्वाल्हेरचे शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कानेरखेड ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, वाई शहराचा जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे? वाई शहराचा जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रास्ते ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हणतात? संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा कोणी केली होती? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 बाळ गंगाधर टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, चले जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लुंबिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली आहे? डेक्कन सभेची स्थापना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महादेव गोविंद रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कोणता इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती पद्धत अंमलात आणली? कोणता इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती पद्धत अंमलात आणली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेलस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पालघर जिल्ह्यात डॅश या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली? पालघर जिल्ह्यात डॅश या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 सात पाटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 सर हेनरी विव्हियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे स्वानुभवावरून पुस्तक डॅश यांनी रचले आहे? डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे स्वानुभवावरून पुस्तक डॅशनी रचले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली? महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॉम्बे असोसिएशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 ताराबाई शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, डॅश यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल फ्रेंड युनियन काँग्रेस म्हणजेच इंटक कामगार संघटनेची स्थापना केली? डॅश यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल फ्रेंड युनियन काँग्रेस म्हणजेच इंटक
कामगार संघटनेची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सत्तेची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली? सत्तेची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर कोण? स्वातंत्र्य भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड माउंट बॅटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 दर्पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वर्तमानपत्राची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 स्वतंत्रवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय डॅश होते? ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 संवाद कैमुदी कोणाशी संबंधित आहे? संवाद कैमुदी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 ज्ञा रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 गोग अगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत? गोग अगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत? तर ऑप्शन क्रमांक 2 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला? तर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 1 चौदार तळे सत्याग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राजर्षी शाहू महाराज हे 1920 साली डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते? राजर्षी शाहू महाराज हे 1920 साली डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 1 हुबळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोणते? मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 देवप्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 1857 चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? 1857 चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 निफाड म्हणजेच नाशिक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे? निफाड म्हणजेच नाशिक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 ज्योती निबंध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये डॅशच्या क्रांतिकारकांनी जॉक्सनचा वध केला? 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये डॅशच्या क्रांतिकारकांनी जॉक्सनचा वध केला? तर ऑप्शन क्रमांक 2 अनंत कानेरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत चळवळ करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ
डॅश सुरू केली. महाराष्ट्रातील होमरूल लीगची चळवळ डॅश सुरू केली. तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 गांधीजींनी भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला होता? गांधीजींनी भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खान अब्दुल गफर खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मंदिर प्रवेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात खालीलपैकी कोण सेनापती होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात खालीलपैकी कोण सेनापती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हंबीरराव मोहिते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वंदे मातरम हे गाणं कोणी लिहिले? वंदे मातरम हे गाणं कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 बंकिमचंद्र चॅटर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1914 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबार हुतात्मा झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम कोणी स्थापन केला? विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम कोणी स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 3 महर्षी धोंडोकेश कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 2 फॉरवर्ड ब्लॉक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह डॅश या वर्षी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह डॅशच्या वर्षी केला. तर ऑप्शन क्रमांक 3 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अशोकाच्या डॅश येथील स्तंभावरून भारतात राष्ट्रचिन्ह देण्यात आले आहे. अशोकाच्या डॅश येथील स्तंभावरून भारतात राष्ट्रचिन्ह देण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सारनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 चांदबिबीची राजधानी कुठे होती? चांदबिबीची राजधानी कुठे होती? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महात्मा फुले यांनी डॅश समाजाची स्थापना केली. महात्मा फुले यांनी डॅश समाजाची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1 सत्यशोधक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुतलीबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे डॅशशी होते. इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे डॅशशी होते. तर ऑप्शन क्रमांक 1 बिपिनचंद्र पाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ग्रामगीता कोणी लिहिली आहे? ग्रामगीता ही कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संत तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिभाताई पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रमाबाई रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 हसन गंगू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले? चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले? तर ऑप्शन क्रमांक 1 नानासाहेब कुंटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 अण्णा हजारे
मार्च 2018 मध्ये कोणत्या मैदानात उपोषणाला बसले होते? अण्णा हजारे मार्च 2018 मध्ये कोणत्या मैदानात उपोषणाला बसले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 रामलीला मैदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत करण्यात आली? भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आनंद मठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाराणसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद बिन तुगलक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, जैन धर्मातील पहिला तीर्थकर कोण होता? जैन धर्मातील पहिला तीर्थकर कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऋषभदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला? खालीलपैकी कोणी कनौजच्या लढाईत पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला? तर ऑप्शन क्रमांक 1 शेरशाह सुरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबर व इब्राहिम लोधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले होते? वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 कालिकत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, सोमनाथ येथील मंदिर 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? सोमनाथ येथील मंदिर सन 1026 साली कोणी उद्ध्वस्त केले? तर ऑप्शन क्रमांक 1 गजनीचा मोहम्मद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले? जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले? तर ऑप्शन क्रमांक 2 हडप्पा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅशनी सुरू केले? भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅशनी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 जेम्स ऑगस्टस हिकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळी रूपांतर डॅश या राजकीय पक्षात झाले? जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर डॅश या राजकीय पक्षात झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 द्रविड मुनेत्र कळघम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे डॅश आहे? महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मासिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, पाचाड येथे डॅश यांची समाधी आहे? पाचाड येथे डॅश यांची समाधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजमाता जिजाबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पीसीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली? भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वृक्षतोड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 बाळ गंगाधर टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 दर्पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34,
ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लुंबिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुजुमदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॅश हा भारतातील संगीताचा पाया मानला जातो. डॅश हा भारतातील संगीताचा पाया मानला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेले राष्ट्रसभा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रसभा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1761 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागून असलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारताचा सर्वाधिक भूभाग डॅश डॅशने व्यापलेला आहे. भारताचा सर्वाधिक भूभाग डॅश डॅशने व्यापलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 प्राचीन पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 आयफेल टॉवर हे कोणत्या शहरात आहे? आयफेल टॉवर कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील डॅश डॅश क्रमांकाचा मोठा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील डॅश डॅश क्रमांकाचा मोठा देश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 7व्या क्रमांकाचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सम्राट अकबराची कबर खालीलपैकी कुठे आहे? सम्राट अकबराची कबर खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अजमेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतीय द्वीपकल्पाचा दक्षिण टोक डॅश आहे. भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोक डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 कन्याकुमारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 यमुना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 डॅश हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. डॅश हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 दख्खनचे पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सालारगंज म्युझियम कुठे आहे? सालारगंज म्युझियम कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल.